आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने या मतदारसंघामध्ये रस्त्याची अनेक कामं झालेली आहेत। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी रस्त्याची कामं केली। चिमूरचा हा मुख्य रस्ता आहे, हा रस्ता आता सिमेंटीकरण केला जात आहे। त्याची एक बाजू पूर्ण झाली आहे, मात्र दुसरी बाजू अजूनपर्यंत अपूर्ण आहे आणि त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड असं चिखल साचलेला आहे, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत। तुम्ही पाहू शकता पावसाचं पाणी अजूनही तिथेच आहे आणि त्यामुळे वाहतूक करण्यासाठी मोठी कसरत इथे लोकांना करावी लागत आहे। दुचाकी असो की चारचाकी, या खड्ड्यांमुळे त्यांना वाहतूक इथे करणं हे अतिशय कठीण होत चाललेलं आहे। यामुळे लोक इथे कंटाळले आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला एक रस्त्याचं काम होत आहे, हा आनंदही आहे। मात्र यासोबतच वडेट्टीवारांनी इथे काही प्रशासकीय कार्यालय आणलेली आहेत, इमारती त्यांच्या पुढाकाराने इथे निर्माण झालेल्या आहेत, त्या निर्माणही होत आहेत बऱ्याचशा शासकीय कार्यालयाच्या इमारती। मात्र असं असतानाही वडेट्टीवारांनी इथून ब्रह्मपुरीला जाण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। जर एवढा विकास वडेट्टीवारांनी या मतदारसंघात केला आहे तर मग त्यांना चिमूर सोडण्याची गरज काय होती, असा प्रश्न आता इथले मतदारच करीत आहेत। भाजपकडनं बंटी भांगडिया यांना उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसकडून गोसेखुर्दच्या कालव्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा आणखी एकदा ऐरणीवर येऊ शकतो। चितळे समितीनं सिंचन घोटाळ्याचा अहवाल देताना भांगडियांच्या कंपनीवरही ठपका ठेवला होता, त्यामुळे काँग्रेसकडनं या मुद्द्यावर भाजपला घेरण्याचे प्रयत्न होऊ शकतात। पण दुसरीकडे वडेट्टीवार हे जलसंपदा राज्यमंत्री असताना गोसेखुर्दच्या कालव्याचं काम का अडलं हे विरोधक आतापासूनच सांगतायत। नागभीड तालुक्यात आसोला मेढा प्रकल्पापर्यंत येणाऱ्या कालव्याचं काम कुणी आणि कशासाठी अडवलं हे सांगण्याचा भाजपकडनं प्रयत्न होतोय। गोसीखुर्द धरणाचं पाणी आमच्या नागभीड तालुक्याला मोठ्या प्रमाणावर येणार होतं, पण सांगायचं दुर्दैव असं की जवळपास 2007-08 मध्ये हा दिसणारा जो कालवा आहे, जो सर्व जमिनी खालून जाणार आहे अंडरग्राउंड, याचं काम सुरू झालं। इथल्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचं इथं सेंटर पण या नवेगाव पांडवला होतं, परंतु एक 3 ते 4 वर्ष फक्त बांधकाम झालं। काही भाग झाला आणि काही भाग आता पूर्ण आपल्याला दिसते आहे की केवळ खोदकाम करून ठेवलेलं आहे आणि जे अंडरग्राउंड सर्व डोमचे जे काम होते ते सर्व या ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहे। स्वतः लोकप्रतिनिधी कंत्राटदारांना सोबत घेऊन हे काम करत आहेत असं ऐकण्यात आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्र शासन तर याकडे दुर्लक्ष करतच आहे, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे। इथले जे लोकप्रतिनिधी आहेत वडेट्टीवार साहेब, ते वडेट्टीवार साहेब हा क्षेत्र सोडून आता जाण्याच्या तयारीत आहेत। म्हणजे ना घरका ना घाटका आणि हा पूर्ण चिमूर मतदारसंघ वाऱ्यावर सोडला की काय, अशा प्रकारची आता शंका निर्माण झालेली आहे। मागच्या निवडणुकीत वडेट्टीवारांना सहज विजय मिळाला, कारण विरोधी उमेदवार ताकदीचा नव्हता। भाजपनं ऐनवेळी वसंत बारजूकर यांना उमेदवारी दिली, तेव्हा वसंत बारजूकर हे चिमूरसाठी नवखे होते। शिवाय बंटी भांगडिया हे वडेट्टीवारांकडे होते, त्यामुळे वडेट्टीवारांना विजय मिळवण्यासाठी फार काही श्रम लागले नाहीत। चिमूर मतदारसंघाचा इतिहास जर बघितला तर तिथे सलग 2दा निवडून येण्याचा कुणाचा इतिहास वडेट्टीवार जोपर्यंत निवडून आले तोपर्यंत नव्हता। मागच्या वेळेस वडेट्टीवार जेव्हा निवडून आले ते त्यांची दुसरी टर्म होती, तेव्हा परिस्थिती अशी होती की भाजपकडे तिथे उमेदवारच नव्हता, कुणाला उमेदवारी द्यायची या पेचात शेवटपर्यंत ते होते आणि शेवटी त्यांनी वसंत बारजूकर नावाचा एक माणूस तिथे दिला। त्याच्यामुळे वडेट्टीवारांसाठी तो सहज विषय होता। त्यावेळेस माजी आमदार अविनाश बारजूकर बंडखोरी करतील अशी चर्चा होती, फक्त ती चर्चा झाली। त्यांचं खनिकर्म महामंडळ विकासाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं पुनर्वसन केलं, त्याच्यामुळे तिथे कुठलाच फॅक्टर नव्हता, तिथे फक्त विजय वडेट्टीवार हा फॅक्टर होता आणि ते निवडून आले। यावेळेस मात्र परिस्थिती त्याच्या विपरीत झाली आहे। वडेट्टीवारांचे जे मित्र होते बंटी भांगडिया यांनी युवा शक्ती संघटना नावाच्या फोरम मधून मागील 5 वर्षात काम केलं आणि त्यांनी नुकताच भाजप प्रवेश केला आणि यावेळेस वडेट्टीवार तर कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी दाखल करण्याच्या मानसिकतेत, त्यामुळे यावेळेस तिथे सर्वाधिक वडेट्टीवारांना धोका आहे। त्यामुळेच वडेट्टीवार दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहे। 2009 मधली परिस्थिती आणि आताची स्थिती यामध्ये मोठं अंतर आहे। वडेट्टीवारांचा तुटलेला जनसंपर्क, बंटी भांगडियांशी झालेले मतभेद, गेलेलं मंत्रीपद, चिमूर जिल्ह्याचा प्रश्न हे सारेच मुद्दे वडेट्टीवारांच्या विरोधात असल्यानंच त्यांनी मतदारसंघ बदलण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं। पण त्यांच्या जागी जो कोणी उमेदवार असेल त्याला याचा त्रास नक्कीच जाणवणार आहे। त्यामुळे या मुद्द्यांवर काँग्रेसकडनं काय प्रत्युत्तर दिलं जातं यावरच इथल्या लढतीचं चित्र अवलंबून राहणार आहे। आमदार विजय वडेट्टीवार यांनी चिमूर सोडून ब्रह्मपुरीमधून लढण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामागे वेगवेगळी राजकीय कारणं सांगितली जात आहेत। मात्र महत्त्वाचं जे कारण राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जात आहे त्यानुसार वडेट्टीवारांची इथली लोकप्रियता किंवा जनाधार हा प्रचंड घटला आहे, त्यामुळेच सुरक्षित मतदारसंघाच्या शोधामध्ये ते ब्रह्मपुरीला जात असल्याचं बोललं जात आहे।
आणि हाच मुद्दा आता विरोधक निवडणुकीमध्ये मोठा करण्याची शक्यता आहे आणि याचा फटका काँग्रेसला इथे बसू शकतो। याला आता प्रत्युत्तर काँग्रेसकडून कसं दिलं जातं आणि ही बाजू सावरण्याचा प्रयत्न कसा केला जातो यावरच इथल्या लढतीचं म्हणजेच काँग्रेसचं भवितव्य ठरणार आहे। कॅमेरामॅन ठाकरेसह संजय तुमराम, साम टीव्ही, चिमूर।